इक्वल टू इथं बघा रे किती आहे एक मॅट्रिक्स आहे 6 6 आणि 0 आहे -4 to 1 आहे याला आपण काय म्हणालो इक्वेशन 1 त्याला आपण म्हणालो काय म्हणालो इक्वेशन 1 म्हणालो आणि इथे किती बघा a 2b e इक्वल टू किती आहे रे बाय 3 to 8 आहे -2 1 आणि किती आहे -7 आहे याला आपण काय म्हणायचं रे इक्वेशन 2 म्हणायचं मला एक सांगा तुम्ही जशा पद्धतीने आपलं पाठीमागे पण सांगितलं होतं की किती समजा आपल्याकडे 2a आहे 2a मायनस किती रे b इक्वल टू किती आहे समजा 3 आहे आणि a 2b इक्वल टू किती समजा 4 आहे इक्वेशन 1 इक्वेशन 2 आहे आपण काय करतो स्टुडंट्स काय करतो रे इथं -b आहे नाही का मग हे इथं आपण काय करतो एक तर ह्याला 2 ने मल्टिप्लाय करतो नाही का म्हणजे इथं 2a येतो इथं 2a येतो दोघांचे चिन्ह वेगळे करतो आपण आणि कॅन्सल करतो रे अशा पद्धतीने a च्या आणि b च्या आपण काय काढतो किमती काढतो मग तुम्ही आता इथं जसं 3 आहे तसं इथं 4 आहे तसं हा इथं मॅट्रिक्स आहे असं लक्षात ठेवा काहीतरी खूप वेगळं अवघड असं समजू नका तुम्ही इथे एक संख्या आहे समजा इथे एक संख्या असं समजायचं आणि इथं आपल्याकडे 2a आहे इथं पण काय लागेल आपल्याला 2aच लागेल म्हणून इक्वेशन 2 ला मी काय करतो 2 ने मल्टिप्लाय करतो नाही का म्हणजे इथं 2 येऊन जाईल नाही का मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2 2 ला 2 ने मल्टिप्लाय करूया हे 2a आणि 2 into 2 काय झालं रे 4b e इक्वल टू किती झालं इथं पण 2 ने मल्टिप्लाय करू हे याला पण काय केलं 2 ने मल्टिप्लाय करू त्याला आपण याचा आपण स्केलर म्हणतो स्केलर 2 into 3 काय झालं रे 6 2 into 2 काय झालं रे 4 2 into 8 काय झालं 16 2 into -2 2 into 1 2 झालं 2 into -7 किती झालं -14 झालं बरोबर आहे का नाही त्याला आपण काय म्हणायचं इक्वेशन त्याला काय म्हणायचं आपण इक्वेशन त्याला आपण 3 म्हणायचं काय म्हणायचं इक्वेशन 3 म्हणायचं इक्वेशन 3 ओके आता इथे किती आहे 2a b हा आहे इथे 2a 4 हा आहे तर इथे 2a झाला इथे 2a झाला हा मोठा दिसतो याच्यापेक्षा म्हणून मी काय करतो इक्वेशन 3 मधून इक्वेशन 1 वजा करूया आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3 सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3 we get equation हे मग काय करायचं हे 2a मायनस किती आहे रे 4b e इक्वल टू किती आहे हा मॅट्रिक्स आहे किती रे 6 4 आणि किती आहे 16 आहे -4 2 आणि किती आहे मायनस आता काय करा आता हे घ्या हे किती आहे रे किती आहे 2a b e इक्वल टू किती आहे रे हे घेऊ नका किती आहे 6 6 आणि हे 0 -4 2 आणि किती आहे 1 आहे आता आपल्याला काय करायचे स्टुडंट सबट्रॅक्ट करायचे काय करायचे रे सबट्रॅक्ट करायचे म्हणजे हे जे प्लस आहे का म्हणजे मायनस होईल है की नाही आणि जे हे मायनस आहे ते काय होईल रे बघा मी काय केलं इथं चिन्ह बोलतोय इथं जे काय होतं रे हे मायनस करत असताना हे प्लस आहे तर काय झालं मायनस झालं मायनस काय झालं ते प्लस झालं आणि हे काय झालं स्टुडंट्स हे मायनस झालं ओके अशा पद्धतीने मी काय केलं प्लस आणि मायनस काय झाले दोन्ही पण कॅन्सल झाले हे प्लस b झाला आणि मायनस किती आहे -4b मधून 1b गेल्यानंतर किती राहतो -3b राहतो किती राहतो -3b राहतो आता राहिला प्रश्न या दोघांचा तुम्हाला काय करायचं आहे स्टुडंट्स सबट्रॅक्शन करायचं आहे आता असं तुम्हाला करता येणार नाही म्हणून मी थोडं व्यवस्थित त्याला लिहितो असं करतो पहा 6 4 आणि किती रे 16 आहे इथे किती रे -4 आणि किती आहे 2 आहे आणि मायनस किती आहे 14 आहे आणि खाली हे मायनस आहे नाही का इथे काय झालं हे 6 -6 0 आणि इथे किती आहे -4 2 आणि
करा. काय झालं पहा बरं, हे 6 मायनस 6 इथं काय झालं 4, हे मायनस आणि हे मायनस काय झालं रे प्लस 6 झालं. हे काय रे 16 हे मायनस काय झालं हे 0. इथं किती आहे -4, हे मायनस काय आहे प्लस 4. त्यानंतर हे 2 -2 त्यानंतर किती आहे -14 -1 असं आहे नाही का. तर इथं किती झालं -3b इज इक्वल टू 6 - 6 0. इथं किती रे 10, इथं किती 16, इथं किती 0, इथं किती 0, इथं किती -15, इथं किती आहे -15 आहे. आता हे b बरोबर काय करायला स्टुडंट्स, b बरोबर -1/3 इकडे शिकणार नाही का. तर हे 0 0 हे 10 0 16 ह्या -1/3 ह्याला सर्वांनी डिवाइड करून टाका. तर b इज इक्वल टू काय झाला स्टुडंट्स, b इज इक्वल टू हे 0 हे 0, कारण 0 ला डिवाइड कोणत्याही नंबरनं केल्यानंतर उत्तर काय येतं 0 येतं. इथं काय झालं रे -10/3, इथं किती आहे 0, इथं किती आहे -16/3, इथं किती आहे +5 आहे का नाही. -15 बाय किती -3, 3 वजा 3 3 5, इथं उत्तर आलं त्याचं 5 आलं. तर किती त्याचं 5 आलं. अशा पद्धतीने आपण काय काढलं b ची किंमत काढली. b = 0 0 -10/3 0 -16/3 आणि 5 आलेलं आहे. आता पुढे आपल्याला काय करता येईल पहा. काय करायचं नाही, ही b ची किंमत ठेवायची. हे b ची किंमत एकतर इक्वेशन 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. पुट द व्हॅल्यू ऑफ b इन इक्वेशन 1. पुट किंवा पुटिंग the value of b in equation 1. काय करे we get इक्वेशन 1 मध्ये ठेवा. इक्वेशन 1 मध्ये ठेवा. काय करते स्वप्न तू लिहिते ना. चला इक्वेशन 1 मध्ये ठेवा. इथे किती आहे 2 आहे. किती आहे 2 आहे 2a. इथे किती -b ची किंमत ही आहे 0 -10/3 -16/3 0 0 5. हे आली तुमची b ची किंमत. आणि पुढे बरोबर काय आहे हे काय रे 6 -6 0 -4 2 1 असं आहे. हा जो मायनस आहे ना स्टुडंट पुढे गेला काय होतो हा प्लस होतो. म्हणून हे 2a इज इक्वल टू हे पहा किती आहे 6 -6 आणि 0 आहे -4 2 आणि किती आहे 1 आहे. आणि प्लस हे जे मायनस आहे ना ते काय होतं प्लस. हे 0 हे 0 होतं. हे किती रे -10/3 आहे. किती आहे 0 आहे. मायनस किती आहे 16/3 आहे. इथं किती आहे हे 5 आहे. ठीक आहे. बरं पुढे काय झालं पहा. हे 2a इज इक्वल टू 2a इज इक्वल टू आणि डायरेक्ट करू आपण. डायरेक्ट कॉम्प्युटेशन करूया. 6 + 0 काय झालं रे किती झालं 6 झालं. किंवा एक स्टेप वाढवा काही अडचण नाही. काय होतं सांगा मला बघू. 6 प्लस किती आहे 0. इथे किती आहे रे -6 -10/3 0 मायनस किती आहे 16/3. इथे किती -4 + 0 2 + 0 1 + 5. ओके. आता हे 2a बरोबर किती आहे तेव्हा हे 2a इज इक्वल टू पहा 6 + 0 6 आला आहे की नाही. आता इथं बघा रे काय होतं हे मायनस किती आहे हे 6 आहे -6 -10/3 काही नसते एक असतं लसावी आले 3 हे
3 नी ह्याला मल्टिप्लाय केला sin 3 18 मायनस 10 इज इक्वल टू मायनस किती रे 28/3. काही प्रॉब्लेम तुम्हाला? डोक्यावरून गेले का? नाही ना? हां, ह्याचा लसावी आला 3 नी ह्याला गुणलं sin 3 18 झाला मायनस, नी ह्याला गुणलं मायनस 10 मायनस 18 मायनस 10 मायनस 28/3. बरोबर? तर किती आहे? मायनस किती आलं इथं 28 किती आलं? हे 3 आलं. आता परत काय आहे इथं? हे काही तेच राहत किती? मायनस किती 16 किती होते? 3 राहत. आणि -4 प्लस 0 म्हणजे किती आहे? -4 आहे. 2 प्लस 0 म्हणजे 2 आहे. 5 प्लस 1 म्हणजे किती आहे? 6 आहे. ये इज इक्वल टू 1/2 इकडचं तो इकडे आहे. ते 6 मायनस 28/3 मायनस 16/3 मायनस 4 2 6 आहे. आता ये इज इक्वल टू काय करा स्टुडंट्स? या दोन्ही सर्वांना भागा. 2 3 जागी झाला रे 6 किती किती झाला? 2 कवे 2 8 घालवा गेले किती रे 13 मायनस किती रे 8 किती आला? हे 3 झाला. मायनस किती आला रे 2 किती 1 नाही किती आला रे 3 आला. ह्याला आपण 2 नी भागलो, ह्याला आपण 2 नी भागलो, ह्याला आपण 2 नी डिवाइड केलेला आहे, ह्याला 2 नी डिवाइड केलेला आहे, ह्याला आपण केलं, ह्याला आपण केलं, उत्तर हे आलेलं आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ A मॅट्रिक्स A and this is the value of मॅट्रिक्स B. असं A आणि B च्या आपण काय काढल्या? किमती काढल्या बाय सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन्स. अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. फक्त इथं मॅट्रिक्स असल्यामुळे आपलं थोडंसं गोंधळ वाटतं, पण काही अडचण नाही. ओके, सर्वांना समजले? लिहा आपण sin थीटा मायनस sin थीटा cos थीटा प्लस sin थीटा इन ब्रॅकेट sin थीटा मायनस cos थीटा sin थीटा. ओके, याचं तुम्हाला काय करायचंय? चला हे सोल्युशन इथे लिहितो मी. तर तुम्हाला सरळ सरळ याची ॲडिशन करायची आहे. पहिले मल्टिप्लिकेशन करायचं आहे, नंतर ॲडिशन करायचं आहे. ओके, ते पहा कसं करायचं ते. हे काय आहे? स्केलर आहे. हे काय आहे? मॅट्रिक्स आहे. हे काय स्केलर, हे काय मॅट्रिक्स आहे. जो बाहेर असतो त्यांनी ह्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे मॅट्रिक्स मधील प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. cos थीटा इनटू cos थीटा काय झालं रे? cos स्क्वेअर थीटा झाला. cos थीटा इनटू मायनस sin थीटा काय झाला? मायनस sin थीटा cos थीटा झाला. cos थीटा इनटू दिस म्हणजे काय झालं रे? sin थीटा cos थीटा झाला. cos थीटा इनटू दिस म्हणजे काय झालं रे? cos स्क्वेअर थीटा झाला. आता मी काय केलेलं आहे? cos थीटा नी ह्या पूर्ण मॅट्रिक्सला मल्टिप्लाय आपण केलेलं आहे. आता पुढे पहा प्लस. आता आपल्याला काय करायचं आहे? sin थीटा इनटू दिस म्हणजे काय झालं रे बाबांनो? sin स्क्वेअर थीटा यांनी याला मल्टिप्लाय केलं काय झालं? मायनस sin थीटा cos थीटा यांनी याला मल्टिप्लाय केलं काय झालं? हे sin थीटा cos थीटा यांनी याला मल्टिप्लाय केलं काय झालं रे? हे sin स्क्वेअर थीटा काय झाला? तो sin स्क्वेअर थीटा झाला. आता तुम्हाला काय करायचं आहे? ॲडिशन करायचं आहे. काय कर तुम्हाला? ॲडिशन करायचं आहे. दोन मॅट्रिक्सचं ॲडिशन करायचं आहे. कसं करायचं? दिस प्लस दिस म्हणजे काय झालं? cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा. हे किती आहे? sin थीटा cos थीटा प्लस इनटू मायनस म्हणजे मायनस sin थीटा cos थीटा. हे दिस प्लस दिस म्हणजे काय झालं? मायनस sin थीटा cos थीटा प्लस काय झालं रे? हे sin थीटा cos थीटा. दिस प्लस दिस म्हणजे किती आहे? cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा. आपण काय केलं? या दोन मॅट्रिक्सचं ॲडिशन केलेलं आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्टुडंट्स, काय माहिती तुम्हाला सर्वांना? यू नो सम फॉर्म्युले, यू नो सम आयडेंटिटी. कोणती आयडेंटिटी आहे पहा?
1 1 आहे. अशा पद्धतीने काय झालं स्टुडंट्स ह्या प्रॉब्लेमचं हे सोल्युशन झालेलं आहे. ओके, अतिशय सोपं असते, अवघड काही नाहीये. ओके, सर्वांना समजले? y - 32 i 2i - 32 b काय रे 2i i 2 - 3 बरोबर आहे. चला आता पहिल्यापासून काय करा, a ची व्हॅल्यू काय आहे, i 2i - 3 2 आहे. b ची व्हॅल्यू काय आहे 2i i 2 आणि हे -3 आहे. आता काय करायचं आपण a प्लस b इक्वल टू काय करायचं, आता हे बघा तुम्हाला सांगायची गरज नाही, दिस प्लस दिस आला पाहिजे. i प्लस किती रेडी 2 आहे आणि हे 2 आहे प्लस काय झाला पाहिजे i आहे की नाही. आता -3 प्लस 2 आणि 2 मायनस किती आला पाहिजे, हे 3 आला पाहिजे. बरोबर, समजलं काय? हो सर्वांना समजलं? हो. आता पुढे पहा, i प्लस 2i किती झालं रे 3i, 2i प्लस i किती झालं हे 3i, -3 प्लस 2 किती झालं -1, 2 - 3 म्हणजे किती झालं हे 1 -1. हे काय झालं a प्लस b a प्लस b झालं. मग त्यांचा प्रश्न असा आहे, शो दॅट a प्लस b ही कशी आहे, सिंग्युलर आहे. सिंग्युलर आपण केव्हा म्हणतो, if the determinant of the given matrix is 0 then that matrix is a singular matrix. म्हणून आता मी काय करतो, या मॅट्रिक्सचा मी काय काढणार आहे स्टुडंट्स, डिटर्मिनंट काढणार आहे. डिटर्मिनंट काढत असताना हे मॅट्रिक्स काढून याचे काय करा, हे त्याला काय करा, हे त्याला आपण काय म्हणतो बार. काय काढा बार. हे 3i आणि हे किती 3i, हे किती -1, हे किती -1, ह्याला म्हणायचं बार. आणि समजत नसेल तर या मॅट्रिक्सचे हे कान असतात ना, हे कापून टाका. हे कान तुमचे नाही, हे मॅट्रिक्स. आता काय होतं पहा, आपण हे कान कापले, त्याचे बार केला आपण बार. जेव्हा आपण डिटर्मिनंट सोडवतो तेव्हा आपण काय करतो, असा गुणाकार करतो, नंतर असा करतो. आता ह्याचं रहस्य बघा, समजण्यासाठी काय केलं पाहिजे, असं जेव्हा तुम्ही लहान होते आणि तुम्हाला सर्दी वगैरे झाली आणि बरंच ते नाकात पाणी यायला लागलं, तेव्हा आपण प्रचंड असा मारतो, पहिला असा मारतो, असा मारतो, नंतर मग असा मारतो. तसं हे असा नंतर मग असा मारायचा. कळलं तुम्हाला? म्हणजे आठवण राहण्यासाठी लहानपणी होतं असा, हे पहिले असा आणि नंतर मग हे असं. म्हणजे गुणाकार कसा करायचा, पहिले गुणाकार कोणता करायचा, असा करायचा. कसं करायचं, हे 3i इंटू -1 आणि हे मायनस घ्यायचं आणि नंतर मग हे करायचं, किती -1 इंटू 3i. आता पुढे पहा, पुढे किती 3i इंटू दिस म्हणजे काय झालं -3i, मायनस इंटू मायनस काय झालं प्लस झालं, म्हणजे किती झालं 3i. बरोबर, किती झालं रे 0 झालं. ह्याचा अर्थ काय झाला, a प्लस b या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती झाली 0 झाली. आणि 0 झाल्यामुळे a प्लस b हे काय झालं सिंग्युलर झालं. therefore a plus b is a singular. a plus b is a singular आहे. ठीक आहे, ते काम संपलं. आता ते मी विचारले पुढे तुम्हाला, a minus b काढा. a minus b, a इथं आहे i, हे 2i
म्हणजेच बार करा. आता काय करा, ठरल्याप्रमाणे हे असा गुणाकार मायनस असा गुणाकार. याचा गुणाकार किती झाला आहे? मायनस आहे. पुढले किती रे? हे 5 झालं नाही का? हे मायनस. आणि परत किती रे? हे 5 इंटू किती आहे? आय आहे. 5 मायनस 5i मायनस इंटू मायनस प्लस किती रे? 5i आहे. हा मायनस आणि हा प्लस. हा पण किती झाला पोरांनो? 0 झाला. म्हणून a मायनस b सुद्धा काय आहे? सिंग्युलर आहे. therefore matrix a minus b is also singular. हे सुद्धा कशी आहे? सिंग्युलरच आहे. ओके, लक्षात? किंमत किती माहिती आहे का? i ची किंमत काय आहे? अंडर रूट ऑफ -1 आहे असं तिने तुम्हाला दिलेलं आहे. इथं त्याची गरज भासलीच नाही आपल्याला. हे जिकडे तिकडे पहिलंच कापून गेले. -3 आहे, हे 3 आहे, पहिलंच कापले गेले आहे का नाही? म्हणून त्याची आपल्याला गरज भासलेली नाही. प्लस y मायनस 1 1 हे 3 4y 4 हे प्लस किती आहे? -1 6 4 3 0 3. This is equal to 3 5 5 6 18 7 6 18 7. ओके, तर पहा आता आपल्याला काय करायचं? रिझल्ट बघा. आता हे प्लस हे इक्वल टू ते. आता काय करायचं आपल्याला? पहिले काय दोघांची ऍडिशन करून घेऊ. पहिले काय करायचं? दोघांची ऍडिशन करून घे. किती आले? 2x प्लस y मायनस किती आलं? 1. इथे किती आहे सांगा? -1 प्लस 6. 6 इथे किती सांगा? 1 प्लस 1 4 प्लस 4. हे असं करा, फार करा. ठीक आहे. इथे किती आहे? 3 प्लस 3 3 प्लस किती? 3. 4y प्लस 0 4y प्लस 0 इथे किती? 4 प्लस 3 This is equal to काय झालं? ते इथे हे 3 5 3 5 5 6 87. ठीक आहे. आता इथं पहा रे, काय होतं पहा. इथं किती आहे रे? 2x प्लस y मायनस 1. इथं किती आहे रे? 5 आहे. इथं किती आहे सांगा मला भाऊ? 5 आहे. इथं किती आहे? 5 आहे. इथं किती आहे रे? 5 आहे. इथं किती आहे? 6 आहे. इथं किती आहे? 4 आहे. इथं किती आहे? 7 आहे. दिस इज इक्वल टू काय झालं? 3 5 5 6 18 7. ओके, आता हे इज इक्वल टू आहे. काय आहे? इज इक्वल टू असल्यामुळे त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची तुलना करायची. when you say two matrices are equal if their order and their corresponding elements are same, then we can say that these two matrices are same. What I am telling you, if the order of two matrices, order means what is order of these? 1 row 2 row 2 into 3. किती ऑर्डर आहे सारे पोरांनो? 2 ऑर्डर आहे. आणि कॉलम किती आहे? 3 आहे. त्याचा ऑर्डर किती आहे? 2 गुणिले 3 आहे. त्यांचा ऑर्डर सेम पाहिजे आणि तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स सेम पाहिजे. तेव्हा आपल्याला काय म्हणता येईल? ते दोन मॅट्रिक्स सारखे म्हणता येतील. ऑलरेडी त्यांनी हे दोन मॅट्रिक्स सारखे म्हणलेलेच आहे, म्हणून त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स कसे असणार? सारखे असणार. इकडचा हा बरोबर हा, इकडचा हा, म्हणजे काय होईल? हे 2x प्लस y मायनस 1 इज इक्वल टू 3 होईल. आता हे 2x प्लस y इज इक्वल टू इकडचा -1 पुढे घेऊन चला, तो काय होईल?
प्लस 1 होईल 2x प्लस y इज इक्वल टू काय झाला 4 झाला. त्याला काय म्हणा इक्वेशन 1 म्हणा. आता स्टुडंट्स इकडे 6 आहे इकडे 6 आहे. आपल्याला कुणाचं काढायचं त्याची तुलना करा. आपल्याला yचं काढायचं म्हणून ह्या yचं आणि याची तुलना करा. 4y इज इक्वल टू किती आहे 18 आहे. इथं 5 इकडं 5 इकडं तसं त्याचं प्लेस काढायचं ना. आता 4y बरोबर ते झालं. मग काय झालं रे y इज इक्वल टू 18 बाय किती आहे 4 आहे. आता आपल्याला काय करता येईल स्टुडंट्स पहा. काय करता येईल व्हॉट वी कॅन डू हियर आणि कसं करायचं. ठीक आहे काय करायचं रे 2 2 जा 4 2 9 जा नाही का. अशा पद्धतीने आपल्याला कुणाची किंमत भेटली y ची भेटली आणि y ची किंमत किती आली 9/2 आली. ठीक आहे. मग आता ही 9/2 इथं ठेवा. पुट दिस 9/2 इन इक्वेशन 1 again. Put y is equal to 1 we get. चला आपण y ची किंमत 9/2 ठेवूया इक्वेशन 1 मध्ये. पहा इथे किती आहे 2x आहे प्लस y म्हणजे काय हे 9/2 आहे इज इक्वल टू किती आहे 4 आहे आणि हे 2x इज इक्वल टू हे 4 आहे मायनस 9/2 आहे. ठीक आहे नाही. जसं तुम्हाला मी म्हणालो होतो झोपून सुद्धा दिसतं सूत्र तसं हे सुद्धा चिन्ह अंक पाहिल्या दिसलं पाहिजे. तो नेमकं काय आहे ते. आता मला दिसायला लागलं इथं काय रे 4.5 आहे इथं काय रे 4 आहे. इथं किती आहे 4 आहे इथं किती आहे 4.5 आहे. 4.5 मधून 4 गेले अर्धा हात मोठ्याचा द्या. संपलं का नाही कळलं नाही कळलं. हे पहा इथं किती रे 4 आहे इथं किती रे 9/2 आहे. मग तुम्हाला दिसलं पाहिजे तुम्हाला ते 9/2 म्हणजे काय सांगा. 9/2 चा अर्थ काय होतो रे 4.5 होतो. किती होतो 4.5 होतो. 4.5 मायनस 4.5 आहेत आणि प्लस 4 आहे. मायनस 4.5 मधून प्लस 4 गेले तर मायनस अर्धा राहतो ना. मायनस अर्धा इथं लिहिला. समजत नसेल तर आपली जुनी पद्धत इथे दोघांचा गुणाकार करा 2 आलं यांनी याला गुणा 4 2 गुणिले 4 8 आलं यांनी ह्याला गुणाकार करा 9 आलं 9 मधून 8 गेलं 1 राहिलं 1/2 आहे का नाही. आता हे असं करावं लागत असतं. हे मग ते अतिशय पहिली दुसरी तिसरी असते. आता आपल्याला दिसतं नाही हे आहे 9/2 म्हणजे किती आहे 4.5 आहे. 4.5 मधून 4 गेले मायनस अर्धा राहतो. आता हे तुम्हाला जर 5/2 बोललं तर 2.5 आहे. किती आहे 2.5 आहे. 3/2 बोललं की 1.5 आहे. 7/2 बोललं की 3.5 आहे. 9/2 बोललं की 4.5 आहे. 11/2 बोललं की 5.5 आहे. हे कळलं पाहिजे आपल्याला पटापट हे पटापट लक्ष झालं पाहिजे नाही गोष्टी. निवड तुम्ही थंडपणा बसू नका. तर आपल्याला किती आला पूर्ण हे 2x किती आला -1/2 आला. मग आता आपल्याला काय करायचं आहे इकडचं 2 इकडे आणायचं आहे. तर x किती झाला -1/4 झाला. इकडचा 2 आला या दोघांचा काय होतं गुणाकार होतो 1/2 * 2 किती झाला x -1/4 आलं y 9/2 झालं. आपला उद्देश काय आहे x आणि y च्या किमती काढणे हाच आहे आणि त्या किमती आपण काढलेल्या आहेत. ठीक आहे ओके. चला फटाफट लिहून घ्या. आता इकडे बघा आता इथं कॅल्क्युलेट हाऊ यू कॅन सॉल्व दिस यूज हियर. हे पहा आता कसं करायचं बघा. हे आहे 2a 2a + b हे किती आहे रे 3a - b हे किती आहे c + 2d हे किती आहे 2c - d आहे. this is equal to इथं किती आहे 2 आहे 3 आहे 4 आहे आणि -1 आहे. ठीक आहे. आता हे सुद्धा दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हणून त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल असतात. पहा हे this is equal to हे बरोबर हे होतं का नाही.
म्हणजे काय होतं रे हे 2a प्लस b इक्वल टू किती आलं हे 2 आलं. ह्याला काय म्हणा इक्वेशन 1 म्हणा. तर हे काय करा रे 3a मायनस b बरोबर काय करा 3 करा. ह्याला काय म्हणा इक्वेशन 2 म्हणा. हे किती आहे आपल्याकडे c प्लस 2d इक्वल टू 4. ह्याला काय म्हणा इक्वेशन 3 म्हणा. हे किती आहे 2c मायनस d इक्वल टू किती आहे -1. ह्याला काय म्हणा इक्वेशन 4 म्हणा. तर a आणि b च्या किमती काढा असं तुम्हाला म्हणलेलं आहे. स्टुडंट्स काय करा पहिले हे दोन सोडवा. दोन इक्वेशन मला सांगा हे प्लस b आहे किती आहे मायनस b आहे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची आपण जर बेरीज केली तर b हा कटला जातो a ची निघून जाते. b हा मारला जातो a ची किंमत निघून जाते. आता मी काय करणार आहे तेच करणार आहे. ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2 we get त्या दोघांची बेरीज करा. कोणाकोणाची इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची. तो काय हे 2a b इक्वल टू 2. तो काय हे 3a b इक्वल टू 3. यांची जेव्हा आपण ऍडिशन करू तेव्हा काय होतं रे यांचे चिन्ह वेगवेगळे आहेत. आता हे प्लस b आणि हे मायनस b कॅन्सल होतो. मग काय राहतो 2a आणि 3a म्हणजे हे 5a झाला. 2 प्लस 3 म्हणजे हे पण काय झाला 5 झाला. अशा पद्धतीने काय होतं a इक्वल टू 5/5 म्हणजे किती आली किंमत 1 आली. ठीक आहे हे 5 1 चा 5 हे 5 1 चा 5 कॅन्सल झालं. तर a ची किंमत 1 आली. आता b ची काढण्यासाठी काय करा ही किंमत a इक्वल टू 1 इक्वेशन 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. काही अडचण नाही. तुम्हाला b ची किंमत मिळून जाते. पुट a इक्वल टू 1 in इक्वेशन 1 we get. चला आता काय करू हे 2 into 1 प्लस किती रे b इक्वल टू किती आहे 2 आहे. हे काय झालं रे 2 प्लस b इक्वल टू 2 झाला. b इक्वल टू हे 2 प्लस 2 पुढे झाला -2 होतं. तर b इक्वल टू किती झाली 0 किंमत झाली. तर a ची किंमत आली आणि b ची किंमत आली. ह्या पहिल्या दोन इक्वेशन वरूनच आले त्या की नाही. आता राहिला प्रश्न हे दुसरे दोन इक्वेशन सोडवा. इथं किती आहे 2d इथं किती आहे d इथं c इथं किती आहे 2c. हे तर इक्वेशन 4 ला 2 इक्वेशन 4 ला 2 ने गुणा म्हणजे इथे पण 2 होईल इथे पण 2 होईल आणि त्यांची परत बेरीज करा म्हणजे कटलं जाईल. मल्टिप्लाय इक्वेशन कोणतं आहे 4/2 we get. 4 ला काय करा 2 ने मल्टिप्लाय करा. बघा 2 ला 2 into 4 म्हणजे काय होतं 2 into 2 म्हणजे 4c minus 2d is equal to -2. ह्याला काय म्हणायचं इक्वेशन 5 म्हणायचं. मी काय केलं रे इक्वेशन 4 ला 2 ने गुणलं 2 into 2 4c minus 2d is equal to -2. आता काय करायचं हे 3 आणि हे 5 याची काय करायची बेरीज करायची. ऍडिंग इक्वेशन्स काय आहे कोणते 5 and कोणते ते 5 and 4 we get. दोघांचे आपण ऍडिशन करू. किती आले बघा 4c minus 2d is equal to -2 आणि हे बघा 2c किती c 2c इथे किती आहे -d है की नाही मायनस किती आहे इक्वेशन 3. अच्छा इक्वेशन 3 आला पाहिजे 5 and आला पाहिजे रे 3 इक्वेशन 5 and 3 आला पाहिजे. हे किती झालं रे c प्लस 2d इज इक्वल टू किती आहे 4 आहे. कारण
इथं प्लस एक मायनस आहे ना, दोन्ही मायनस व्हायला लागले ठीक आहे. म्हणून काय घ्यायला पाहिजे, इक्वेशन 3 आणि 5 घ्यायला पाहिजे. चला आता काय झालं स्टुडंट्स, हे पहा c प्लस 2d बरोबर 4. इथे किती आहे रे, इथं किती आहे बघा 4c मायनस 2d, हे बरोबरच आहे. चला आता हे मायनस 2d प्लस 2d कॅन्सल आहे, 4c आणि c 5c, 4c आणि c 5c, किती c झालं 5c. आणि आता ह्या 4 मधून हे 2 गेले तर किती राहते 2 राहते. अशा पद्धतीने c ची व्हॅल्यू किती आली 5, 2/5 आली. किती आली 2/5 आली. आता ही c ची किंमत इक्वेशन 3 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये ठेवा. पुट काय करायचं रे, पुट c = 2/5 in equation 3. इक्वेशन 3 मध्ये ठेवूया आपण. कोणाची व्हॅल्यू c ची व्हॅल्यू. तर इथं c आहे म्हणजे 2/5 प्लस 2d = 4 आहे. तर हे 2d = 4 हा जो इकडे आला, किती आला रे हे. आता काय झालं स्टुडंट बघा, हे 2d आहे ना, 2d आहे. आता इथं एलसीएम काही नसतं का, असतं 5 असतं. इथे ह्याला मल्टिप्लाय करा, 5 × 4 म्हणजे किती झालं 20, 20 - 2. हे 2d = 20 मधून 2 गेले 18/5. पूर्वीच्या मॅथमॅटिक्स मध्ये इकडचं तिकडं आणावं लागायचं, तसं करायची काही गरज नाही. इकडचं कापायचं तिकडचं कापायचं, आणायची काहीच गरज नाही. चला 2 + 2 9 जा. तर d = किती झाला, हे 9/5. तर d ची किंमत किती आली 9/5 आली. c ची किंमत किती आली -2/5. In this way we have determined value of a, b, c, d. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 0, c ची व्हॅल्यू 2/5, d ची व्हॅल्यू 9/5.